लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अवैध मद्य तस्करी आणि हिट अँड रन प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं भावेश कुमार मोहनभाई प्रजापती या संशयितास नंदुरबार येथील तळोदा येथून अटक केली आहे। त्यामुळे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या आता 5 झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या वाहनाला कट मारून फरार झालेला हा मद्य तस्कर आहे। 7 जुलैला चांदवड मनमाड रोडवर मद्याची वाहतूक करणाऱ्या 2 कारचा पाठलाग करत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या जीपला धडक दिल्यानं ती पुलावरून खाली कोसळून चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झालेला होता। या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे 2 अंमलदार हे गंभीर जखमी झालेले आहे। त्यानंतर या प्रकरणी खून तसेच हिट अँड रनचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। संशयित प्रजापती हा सुरतमधून अवैध मद्याची महाराष्ट्रामध्ये तस्करी करत आहे। घटनेच्या दिवशी मुख्य क्रेटा कार सोबत त्याच्याकडील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक केली जात होती। पथकाने त्याला गाडी थांबवण्याचा इशारा दिला, मात्र संशयित पथकाच्या गाडीला कट मारून फरार झालेला होता। या प्रकरणी देविश पटेल, अशफाक अली शेख, राहुल सहानी, शोएब अन्सारी या 4 संशयितांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित टोळीचा माग काढला। संशयित प्रजापती हा तळोदा येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली। वरिष्ठ निरीक्षक राजू सुर्वे, नाना शिरोळे, गणेश वराडे यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।